क्वार्टर फायनल सामना असेल, काय होणार पाहणं. विशाल पुन्हा एकदा सज्ज होताना पाहायला मिळते गोलंदाजी मार्क वरती. पहिला चेंडू समीर दादाचा ठरलंय, पहिल्या चेंडूवरती काय होणार. हो जयदीप, हो जयदीप कडून कधी जेल सुद्धा बरोबर काय रनिंग होती. प्रयत्न चांगला होता, अपयश नक्कीच पदरी पडलं, परंतु प्रयत्नाला नक्की सॅल्यूट असेल. 2 धावा नक्की अर्जित केल्या गेल्या. झेलचा प्रयत्न केला होता, कदाचित विशालला सुद्धा रिटर्न बॅकला जर झालं असताना फिरलं असेल, कदाचित झेल जयदीपच्या आधी नक्कीच विशालच्या हातामध्ये झेल आली असती. पुन्हा एकदा हो काय फटका सजलाय, चेंडू जातोय. येस, इट इज षटकार. अप्रतिम. करूया षटकार डीजे मार्फत सुनील असं स्वागत. पुन्हा एकदा चटवलं दिलाय. हा आता मात्र उंची कमी लांबी जास्त आणि तू की मी कोण घेणार झेल या मागच्या नादामध्ये पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा षटकार. षटकार आहे सर, हा सुद्धा षटकार येताना पाहायला मिळतोय. काय फलंदाजी पाहिलं ते गणेश दादा आधीच बोललो होतो, ज्याचे षटकार पाहिजे ना तर गणेश दादा यांचे. काय पाहायला मिळतंय, ताकदीचा पुरेपूर वापर केला होता. इथे मात्र उंची जास्त लांबी कमी मिळाली, परंतु जीवदान सुद्धा मिळालं. वाईटच्या स्वरूपात दंडित केलं गेलं. गोलंदाजाला एकेरी धावसाठी धावसंख्येने वाढ होते. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या होते 14 धावा. विशाल पुन्हा एकदा गणेशाचा सज्ज होताना पाहायला मिळतात. मोठे फटके खेळणार पाहावं लागेल. ओ स्लोवर वन सक्सेसफुल होताना पाहायला मिळतोय. चला विनंती असेल घोडेपारूडचा प्रतिनिधी कोणी असेल तर यायचं आणि रेणुशी संघ आणि झांझवड संघ आपला सुद्धा अतिरिक्त कोण खेळाडू असेल तर इथे लॉट्स पाडले जातील. एक प्लेअर पाठवायचा विनंती असेल. रेणुशी संघ आपला सुद्धा एक्स्ट्रा प्लेअर असेल तर पाठवायचा, इथे लॉट्स पाडले जातील. घोडेपारूड संघ आपण सुद्धा आपला प्रतिनिधी कोण असेल किंवा कर्णधार स्वतःला तरी हरकत नाही, पण कोणीतरी प्रतिनिधी किंवा कर्णधार इथे येणं गरजेचं असेल. घोडेपारूड संघ पुन्हा एकदा दिशाहीन गोलंदाजी वाईटच्या स्वरूपात दंडित केलं गेलं. गोलंदाजाला याच पंचांना संध्याच्या सत्रामध्ये एक्सरसाइज करण्याची संधी दिली जाते. पंचांच्या समांतर चेंडू अवांतर 1 धावेसाठी धावसंख्या देखील वाढ. धावसंख्या होते 15 धावा. लो इथे मात्र दिला होता लॉलीपॉप आणि त्या चेंडूला धाडलंय सीमारेषा पलीकडे. हा सुद्धा तितकाच ताकदवार, ज्याच्यामध्ये हिम्मत त्यालाच मैदानामध्ये किंमत. ऐकूया डीजे मार्फत सुनील संगीत. डीजे सहा धावांसाठी धावसंख्येचा विचार करता काय रनांची मात्र नक्कीच इथे 27 धावा धावपटलावरती. 4 चेंडू सलग 4 षटकार येताना पाहायला मिळते. गणेशासाठी पुन्हा एकदा वाहा वाहा रे वार करी, धन्य धन्य ती क्रिकेटची पंढरी. आणि या क्रिकेटच्या पंढरीमध्ये विराटच्या नगरीमध्ये गणेश नावाचा फलंदाज काय तो खेळी साजरी करी. अप्रतिम. डीजे एक षटकाचा खेळाला संपुष्टात. 4 षटकार बॅक टू बॅक सलग 4 षटकार मारले. विशाल यांच्या या गोलंदाजीवरती सलग 4 षटकार येताना पाहायला मिळते. आणि धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या होते गणेश दादा यांची 5 चेंडूच्या मध्ये 24 धावा. 5 चेंडू 24 धावांची खेळी करताना पाहायला मिळतोय. आणि
समीर शेलार एक चेंडू, एक धाव, एक चेंडू निर्धाव आला आणि 4 चेंडू मध्ये 4 षटकार आले. धावसंख्या 24 2 वाईट सुद्धा येताना पाहायला मिळाले. विवेक नौका गोलंदाज विवेक येताना पाहायला मिळतोय. मी विनंती करतो आदरणीय सन्मान राजेंद्रजी नलावडे साहेब, आपण यायचंय आपल्या शुभास्ते. हा या चिठ्ठीमध्ये नक्की लपलंय काय, कोणाचं भविष्य या चिठ्ठीमध्ये असेल? जो बाय मिळेल तो मात्र फायनल मध्ये जाणारा पहिला संघ पाहायला मिळेल. पुन्हा एकदा हा चेंडू येतोय, षटकार. 6 धावांसाठी तर लॉट्स नक्की पाडले गेले. पाहूया कोणाचं नशीब आजमावतं. घोडे बारूड अजिबात नाही, गावडोशी अजिबात नाही. तर चिठ्ठीमध्ये नशीब आजवणारा संघ असेल. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न चांगला होता आणि मात्र हा सुद्धा चौकार येतोय आणि या चिठ्ठीमध्ये नशीब आजवणारा संघ आहे टीम घोडे बारूड. आणि फायनल मध्ये डायरेक्ट प्रवेश करणारा पहिला संघ असेल तो संघ असेल आवर्जून नाव घेतलं जाईल टीम घोडे बारूड संघ. म्हणजे या सामन्यामधला विजेता संघ आणि गावडोशी संघ याच्यामध्ये लढत होताना पाहायला मिळेल. चला उड्या मैदानाच्या दिशेने पुन्हा एकदा काय रंगत पाहायला मिळेल. विवेक सज्ज होताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा डॉट चेंडू येताना पाहायला मिळेल का पाहूया. पंचांकडे नजरा वळवल्या जातील, पंच वाईट देणार का, परंतु निर्धाव चेंडू घोषित केला. तर धावसंख्येचा विचार करता धावसंख्या 33. चांगली फलंदाजी, दोन्ही फलंदाज ज्यावेळी संधी मिळेल ना त्या संधीचं सोनं करताना पाहायला मिळत आहेत. एक षटकार समीर दादांच्या बॅटमध्ये आलाय, 4 षटकार आलेत गणेश दादांच्या बॅटमधून. काय घडणार पाहणं गरजेचं असेल. पुन्हा एकदा मांडण्याचा प्रयत्न होता, पॉवरफुल हा जातोय आउट ऑफ द पार, येतोय हा हँडसम स्टाईल मध्ये षटकार. डीजे धावसंख्या 45 धावा. काय समीर दादा बॅटिंग करतोय. त्यामध्ये बोलतोय ना, तांबडी माती भगव्या लाटा, उसळून उठला मर्द मराठा. पुन्हा एकदा दिशाहीन गोलंदाजी. येस हा वाईट असेल, वाईटच्या स्वरूपात दंडित केलं गोलंदाजाला. धावसंख्येचा विचार करता धावसंख्या 46 धावा. शेवटचे दोन चेंडू शेष असलेल्या षटकामधील आतापर्यंत पाहिलं तर नक्कीच या षटकामध्ये सुद्धा चांगले षटकार येताना पाहायला मिळाले. 3 षटकार नक्कीच समीर दादांच्या बॅटमधून येताना पाहायला मिळाले. पुन्हा दिशाहीन गोलंदाजी, वाईटच्या स्वरूपात दंड, हे दबाव तंत्र आहे. पुन्हा एकदा शेटला दिशा चढवलेला चेंडू होता. एक धाव अर्जंट दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला होता. चांगला रनिंग बिटवीन द विकेट सुद्धा पाहायला मिळाला.
2 षटकांचा खेळायला संपुष्टात धावसंख्येचा विचार करता धावसंख्या होते धावा 53 धावा. पण पुन्हा एकदा चौकार येताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न चांगला होता. धावसंख्येत पुन्हा 1 ने वाढ. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न चांगला होता. 1 धाव नक्की अर्जित केली गेली धावपटलावरती. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते 59. पुन्हा एकदा 6 धावा येताना पाहायला मिळतात. धावसंख्येचा विचार करता धावसंख्या होते 65. 65 धावा. पुन्हा एकदा 1 धाव नक्की अर्जित केले धावपटलावरती. धावसंख्येत 1 ने वाढ होताना पाहायला मिळते. धावसंख्येचे 66. 66 धावा. वैयक्तिक पाहिलं तर आतापर्यंत गणेश दादा खेळताना पाहायला मिळते 9 चेंडू 36 धावा आणि समीर शेलार 8 चेंडू 26 धावा. धावसंख्येचा विचार करता धावसंख्या 66. 66. पुन्हा एकदा लोअर फुलटा चेंडू होता. शेजार चढवले नक्की विशाल असेल. विशाल चुकी करणार का? परंतु शेवटच्या क्षणी मात्र नक्की चेंडूला ढकललं. 2 धाव पूर्ण केलं. तिचा द्यायचा प्रयत्न करणार का? आणि तिसरी धाव सुद्धा थ्रो कदाचित डायरेक्ट असतात. समीर दादा थोडासा रनअप मध्ये प्रॉब्लेम आला होता. 3 धावाच्या आधी 1 धाव नक्की कमी आली असती परंतु हरकत नाही. 3 धावा पूर्ण केल्या. धावसंख्या होते 69. विजयासाठी लक्ष असेल 18 चेंडू 70 धावांची गरज. विनंती असेल
कारण की आपल्या दोन संघांमधील फायनल जाणारा संघ कोण असेल हे पाहणं गरजेचं, कारण फायनल अंधारामध्ये होऊ नये म्हणून आताच प्रयत्न केले जातील आपल्या मार्फत. सलामीची जोडी मार्ग होते जय आणि वीरूची जोडी आता 70 धावा. सरासरी 23 धावा प्रति ओव्हरला तुम्हाला 23 ते 24 धावा कराव्या लागतील तर मात्र नक्की 70 धावांवर ते पोहोचणार. म्हणजे 4 षटकार कंपल्सरी 4 षटकार येणं गरजेचं असेल. 23 धावा कराव्या लागतील तर कुठेतरी मात्र तुम्ही नक्कीच फायनल पर्यंत म्हणजे सॉरी विजयश्री मिळू शकता झांजवड संघाला. आणि रेणुशी संघासमोर काय असेल तर 23 धावांपेक्षा कमी धावा देणं प्रति ओव्हर साईडला हे मात्र समीकरण असेल. चला वळूया पुन्हा एकदा संध्याकाळच्या सत्रामध्ये. संध्याकाळ हसरी असावी, बाप्पाची मूर्ती नजरे समोर असावी, मणी घ्या बाप्पाचे नाव, सोपे होईल तुमचे काम. चला उड्या मैदानाच्या दिशेने सलामीची गोलंदाजी यावेळी सुनीलला मात्र प्रथम गोलंदाजीसाठी पाचार केलं. समीर दादा बॅटिंग केली होती, कधी थकला असेल, थोडासा थकवा जाणवत असेल. वैयक्तिक पहिलं षटक यावेळी विशाल स्ट्राईक वरती. कुटप्प्याचा चेंडू मारण्याचा प्रयत्न, फटका फसलाय आणि झेल मात्र धरतीला दान केलाय. पहिला चेंडू कदाचित हाकून टप्प्याचा चेंडू होता. विशाल मिडल ऑफ बॅट करायची गरज होती तर येस डेफिनेटली होती. कदाचित ह्या चेंडूला षटकार येणं गरजेचं होतं कारण अकुट टप्प्याचा चेंडू होता प्लस रडार मध्ये होता, परंतु थोडासा फटका फसला. स्लोअर वन चेंडू झाला, बॅट चेंज लागली. झेलची संधी उपलब्ध करून दिली होती पहिल्या चेंडूवरती. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न केला गेला. एक धाव नक्की अर्जित केली गेली. बाईटच्या स्वरूपात एक धाव येताना पाहिलं. ना चाही एक्का ना चाही दुक्का, चाही तो चौकोर छक्का, तर मात्र कुठेतरी नक्कीच विजयश्री मिळवणार. आतापर्यंत 2 चेंडू 2 धावा येताना पाहायला मिळाल्यात. सरासरी 23 धावा कराव्या लागतील, 4 षटकार मारावे लागतील या पुढच्या 4 चेंडू मध्ये. पुन्हा एकदा अकुट टप्प्याचा चेंडू, 2च धावा. पुन्हा एकदा डॉट चेंडू. विशाल यांना जणू काही जखडून ठेवलं गेले सुनील याने. 4 चेंडू 2 धावा. शेवटचे 2 चेंडू शेषात यावी चांगली गोल. आधीच्या मॅच मध्ये थोडस निरार गोलंदाजी केली होती, पण यावी ज्यावी गरज आहे ना आपल्या संघाला त्यावेळी मात्र पॉवरफुल गोलंदाजी येताना पाहायला मिळते सुनील दादा यांच्या मार्फत. पुन्हा एकदा ताकद लावली होती. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का, आणि 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या गेल्या. म्हणजे हा चेंडू शेवटचा चेंडू शेषातल्या षटकामधील कधी जयदीपला स्ट्राईक देणं गरजेचं होतं आणि विशालदा प्रयत्न करत होते, परंतु एखादा गोलंदाज आपल्या रडारमध्ये येतात तेव्हा मात्र आपलं सहकारी तितकाच पॉवरफुल त्याला संधी देणं, दुसऱ्या गोलंदाजावरती आपण प्रतिहल्ला चढवणं, थोडंसं कॅल्क्युलेट माइंडसेट क्रिकेट पण खेळावं लागेल कदाचित, तर मात्र विजयश्री मिळू शकता. हो हो हो, आता मात्र पॉवरफुल षटकार येताना पाहायला मिळतोय. क्लास 1 फलंदाजी पाहिलं. आधीच्या 4 चेंडूवरती षटकार येणं अनिवार्य होतं, पण तो उशिरा कळणे एक षटकाराला करत धाव संख्या होते 10 धावा. ऐकूया डीजे मार्फत
धाव संख्या होते 10 धावा. विजयासाठी लक्ष असेल 12 चेंडू 60 धावेची गरज. अजित शेलार आणि गोलंदाजी मार्क वरती वैयक्तिक पहिलं संघ दुसरं षटक. आता जयदीप 60 म्हणजे प्रति ओव्हर तुम्हाला 5 षटकार मारायचे. तिची सरासरी असेल. पहिला चेंडू एकेरी धाव. जयदीप यांच्या विशाल यांच्या बॅट मधून हा येतोय खणखणीत दणदणीत षटकार 6 धावांसाठी. धाव संख्या 17 धावा. पुन्हा एकदा अजित त्यांच्या या चेंडूवरती मात्र मोठा प्राण उमटवला गेला. षटकार. येस विकेटचा पतन. कॉटन बोल्टचा शिकार बदल बाद. विशाल बॅक टू द बॉल. विकेट गिरता हुआ संगीत बस्टर डीजे. पुन्हा एकदा अजित दादा सज्ज होताना पाहायला मिळतो गोलंदाजी मार्क वरती. जेल वरती येणं गरजेचं होतं. सध्या कसं रिलॅक्स आहे. खूप धावा करायच्यात म्हणून रिलॅक्स आहे. चौकार येताना पाहायला मिळतोय लक्षित. चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव. धाव संख्येत एकने वाढ. धाव संख्या होते 22 धावा. ओहो जयदीप क्लास दाखवताना पाहायला मिळतं. हा चेंडू जातोय षटकार. शेवटच्या क्षणी मात्र मोठे फटके आपले. घ्यायला संपुष्टामध्ये. धाव संख्येचा विचार करता धाव संख्या 28 धावा. विजयासाठी लक्ष 6 चेंडू 42 धावा. शुभम गोलंदाजी मार्ग येतं. शुभम
यंग ब्रिगेड रेणुशी संघमार्फत गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 6 चेंडू 42 धावेची गरज असेल. पहिला चेंडू लक्षित सुद्धा चांगली फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. दाखवून देते मला ज्यावेळी चान्स मिळाला त्या मी संधीचं सोनं करेन. आणि चांगली फलंदाजी लक्षित त्यांची. 6 धावा डीजे. एक धाव. धावसंख्या देखणे वाढ. धावसंख्येचा विचार करता धावसंख्या होते 35 धावा. पुन्हा एकदा जयदीपने स्ट्रेचर चढवलेला चेंडू क्षेत्ररक्षक असेल समीर. एक धाव. धावसंख्या देखणे वाढ. धावसंख्या होते 36 धावा. आता लक्ष असेल 3 चेंडू 34 धावा. पुन्हा एकदा चटवलेला चेंडू लक्षित आपला. ते बोलतात ना गंजून संपण्यापेक्षा झिजून चमकणं कदापि चांगलं. पण शेवटच्या संदर्भात आपले एक स्वतःमध्ये कॉन्फिडन्स नक्कीच वाढवताना पाहायला मिळतो. डीजे धन्यवाद. पुन्हा एकदा लक्षित चांगली फलंदाजी म्हणजे दाखवून देते की मला जरी या मोमेंटला जर बॅटिंग मिळाली तर मी सुद्धा मोठे फटके घेऊ शकतो. लक्षित ऑन फायर. परंतु गोलंदाजांनी जी चुकी केली धावसंख्या नेऊन ठेवली होती 18 चेंडू 69 धावा. चांगली फलंदाजी पाहायला मिळाली. रेणुशी गावचे समीर आणि गणेश दादा यांच्या मार्फत षटकारांमध्ये डील करताना पाहायला मिळाले. 18 चेंडू 69 धावा अर्जित केल्या गेल्या स्कोरबोर्ड वरती. आणि विजयासाठी लक्ष ठेवलं होतं 70 धावांचं. आतापर्यंत पाहिलं तर 2.5 पूर्णांक म्हणजे 2 षटकाचे सध्या 5 चेंडू. तिसऱ्या षटकाचे 5 चेंडू आतापर्यंत होताना पाहायला मिळालं. शेवटचा चेंडू शेष असेल आणि गरज असेल 1 चेंडू 24 धावा. का पहिल्या षटकामध्ये 2-3 षटकार आले असते ना तर मॅच मध्ये थोडीशी रंगत पाहायला मिळाली असते. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या नाहीत. 11 की 10 की 11 धावा फक्त आल्या. त्यानंतर थोडासा बॅकफुटला गेला. त्यानंतर जयदीप आणि लक्षितनं केल्या 22 धावा. लक्षितनं चांगली फलंदाजी केली. 6 चेंडू 22 धावा करताना पाहिलं तर जयदीप 4 चेंडू 8 धाव्यावरती खेळताना पाहिलं. विजेता संघ ठरतोय रेणुशी संघ.